सोहळं म्हणजे जास्त काही अवडंबर वगैरे हे नाहीये. जर तुम्हाला तुमच्या भाषेत पटवून द्यायचं म्हणलं ना, तर सोहळं म्हणजे उपासकामध्ये आणि त्याच्या उपास्य देवतेमध्ये असणारं हायजीन मेंटेन करणं. कारण आपण जे वस्त्र परिधान करतो ना रोजचे, बाहेरून कुठून कुठून फिरून आलेलं, त्याला कुठल्या कुठल्या नकारात्मक एनर्जी चिकटलेल्या, त्याच्यावरती कुठल्या कुठल्या विचारांचा प्रभाव पडलेला. म्हणून उपासनेला बसताना एक शुद्ध धुतलेलं वस्त्र घालून उपासनेला बसणं, त्याला सोहळं असं हे केलंय. आणि आपलं सोहळं हे आपल्या देवघरापुरतं, आपल्या देवापुरतं मर्यादित असतं. बरोबर आहे की नाही? आणि इथे जातपात येत नाही बरं का. प्रत्येक उपासक तो कुठल्याही जातीचा असो, त्याला जर आपल्यामध्ये आणि उपास्य देवामध्ये कुठलाही अडथळा, ऑब्स्ट्रॅकल नकोय, तर त्यांनी ही सुचिरभूतता म्हणजे हे हायजीन मेंटेन केलं पाहिजे, जेणेकरून उपास्य देव आणि तो उपासक ह्यांच्यामध्ये एकरूपता सहज साध्य होईल. आणि जर तुम्ही सवळंच म्हणलं तर सवळं पहिले कसं होतं, प्युअर रेशमी सिल्कचं, नाहीतर वुलनचं म्हणजे लोकरीचं. आणि जर ते कॉटनचं असेल तर इट शुड बी न्यू म्हणजे कोरं, याला म्हणतात सवळं. बाकी याचा फार अवडंबर माजवायची गरज नाहीये की याला हात नको लावून त्याला हात नको लावून. हे फक्त एक हायजीन आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव उपासकाच्या उपासनेवर पडू नये, म्हणून त्यांनी त्या देवतेमध्ये आणि त्याच्यामध्ये ही गोष्ट मेंटेन करायची.